नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता आपल्या 10वीचं जो प्रश्न क्रमांक 5वा आहे, या 5व्यातला अ भाग आणि या अ भागामधलं जे दुसरा प्रश्न आहे, त्या दुसऱ्या प्रश्नाला नाव आहे सारांश लेखन. बघा, तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये हा जो 5व्यातला अ भाग आहे, या 5व्यातल्या अ भागामध्ये हा जो दुसरा प्रश्न आहे सारांश लेखनाचा, हा एकूण 5 गुणांसाठी तुम्हाला विचारला जातो. बघा, तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये एक उतारा दिला जाईल आणि त्या उतार्यातून तुम्हाला त्याचा सारांश काढायचा आहे. सारांश लेखन तुम्हाला या तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये या प्रश्नामध्ये करायचं आहे 5 गुणांसाठी. मग हा जो सारांश लेखन तुम्हाला करायचं आहे, तर सारांश लेखन कसं करायचं याच्याबद्दलचा आज संपूर्ण मार्गदर्शन आज आपण बघणार आहोत आजच्या तासिकेमध्ये. तर तुम्हाला सारांश लेखनासाठी तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील एक उतारा दिला जातो. बघा, आपले जे धडे आहेत, जे पाठ्यपुस्तकातले जे आपले पाठ आहेत किंवा स्थूल वाचनाचे जे पाठ आहेत, त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्हाला तो एक प्रकारे अपठित असतो. बघा, आपण मागच्या वेळेस अपठित गद्य उताराच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं, हा प्रश्न तुम्हाला सारांश लेखनाला सुद्धा हा अपठित गद्य उतारा तुम्हाला येतो. बघा, तुम्हाला तो प्रश्न सोडवत असताना तुम्हाला मी त्याच वेळेस सांगितलं होतं की हा जो अपठित गद्य उतारा आहे, हा तुम्हाला सारांश लेखनाला सुद्धा उपयोगाचा आहे. म्हणजे तुम्ही त्या अपठित गद्य उताराचं आकलन जर केलं असेल, तर तुम्हाला हे 5 मार्कांचं सारांश लेखन लिहिणं अतिशय सोपं जातं. तो जो अपठित गद्य उतारा होता, तो प्रश्न क्रमांक 1 मधला ई भाग होता. बघा, आपण तो अपठित गद्य उतारा ज्यावेळेस ती तासिका आपण बघितली, त्या तासिकेमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की प्रश्न क्रमांक पहिल्यातला ई भाग, यामध्ये तो अपठित गद्य उतारा असतो आणि तोच उतारा प्रश्न क्रमांक 5व्यातला अ भागातला दुसरा भाग, तोच उतारा तुम्हाला इथं दिलेला असतो सारांश लेखनासाठी. म्हणजे एकच उतारा तुम्हाला 2 प्रश्नांसाठी विचारला जातो. म्हणजे काय, तर तो उतारा प्रश्न क्रमांक 1 सोडवत असताना आपण तो उतारा वाचलेला असतो, आपल्याला त्या उतारात काय दिलेलं आहे ते समजलेलं असतं. त्याच्यामुळे जेव्हा आपण हा 5वा प्रश्न सोडवायला जातो, त्यावेळेस आपण तो उतारा आपण आधीच वाचल्यामुळे तो आपल्याला माहिती असतो, आपण तो आकलन केलेला असतो. मग हा अपठित उतारा जो प्रश्न क्रमांक पहिल्यामधला ई भागातला होता, तोच उतारा इथं तुम्हाला या 5व्या प्रश्नातल्या अ भागामधला दुसरा तोच उतारा तिथं विचारला जातो. बघा, आणि नेमका हा जो उतारा असतो, हा उतारा अपठित असतो, म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या बाहेरचा असतो, तुम्ही कधी वाचलेला नसतो. म्हणजे काय, तर हा अपठित गद्य उतार्याचाच प्रश्न सारांश लेखनामध्ये तुम्हाला या उतार्याचं सारांश लेखन करायचं असतं. मग जवळजवळ हा जो उतारा असतो, हा 100 ते 120 शब्दांमध्ये तुम्हाला दिलेला असतो. बघा, काळजीपूर्वक लक्षात घ्या की तो उतारा तुम्हाला 100 ते 120 शब्दांमध्ये तुम्हाला दिलेला असतो आणि त्याचं रूपांतर, त्याचं सारांश तुम्हाला 35 ते 40 शब्दांमध्ये करावं लागतं. बघा, 100 ते 120 शब्दांचा उतारा तुम्हाला सारांश लेखन करत असताना 35 किंवा 40 शब्दांपर्यंत तुम्हाला त्याचा सारांश लिहायचा असतो. मग आता हा 1/3 भाग होतो. बघा, तुम्ही जर का 120 जर का कॅल्क्युलेशन केलं, तर जवळजवळ 1/3 उतारा तुम्हाला कमी करून तो तिथं लिहायचं. म्हणून आपल्या पुस्तकांमध्ये सुद्धा काही उतारे दिलेले आहेत. तुम्ही जर का नवनीत वापरत असाल किंवा 21 अपेक्षित वाचत असाल, तर त्याच्यामध्ये सुद्धा काही नमुन्यासाठी काही उतारे दिलेले आहेत. ते उतारे तुम्ही वाचा आणि त्या उतार्याचं 1/3 सारांश कसा करता येईल, म्हणजे 120 शब्दांचं रूपांतर तुम्हाला 35 ते 40 शब्दामध्ये करायचं. मग आता तुम्हाला या तासिकेमध्ये आपण सांगितलं की सारांश लेखन करत असताना आपल्याला कोणकोणती काळजी घ्यावी लागते, काय काय करावं लागतं की जेणेकरून तुमचा सारांश लेखनाचा हा प्रश्न सोपा होईल. मग सुरुवातीला काय आहे की उतारा हा काळजीपूर्वक वाचावा. बघा, कोणताही उतारा तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये असला तर तो आधी तुम्हाला काळजीपूर्वक वाचावा लागतो आणि त्या उतार्यामध्ये कोणता विचार मांडला आहे ते समजून घ्यावं. बघा, आपण अपठित गद्य आकलनाचा जो प्रश्न सोडवला, प्रश्न क्रमांक पहिल्यातला ई भाग, तिथे सुद्धा मी तुम्हाला याच सूचना दिल्या होत्या की तो उतारा तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि त्या उतार्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते समजून घ्या, आकलन करून घ्या. म्हणजे हे झालं तुमचं झालं. त्याच्यानंतर उतार्यामधील जो विचार आहे तो थोडक्यात तुमच्या शब्दामध्ये लिहून काढा. बघा, हा तुम्हाला सरावासाठी सांगतोय मी. कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला असं करायची गरज नाही. तुम्ही ज्यावेळेस या प्रश्नाचा सराव कराल, त्यावेळेस काय करायचं, तो उतारा वाचायचा, त्या उतार्यामध्ये काय आहे ते दुसऱ्या कागदावरती ते लिहून घ्यायचं, सराव करायचा आहे. काय करायचं आहे की त्या उतार्याचा जो विचार आहे तो थोडक्यामध्ये स्वतःच्या शब्दामध्ये लिहून काढायचा. मग आता हा तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये ज्यावेळेस लिहिणार,
तेव्हा या उतार्यामधले जे काही उदाहरणं असतील, अलंकारिक शब्द असतील, ते तुम्ही काढून टाकायचे आहेत. बघा, जे उदाहरणं असतील, अवतरणे असतील, ते तुम्ही काढून टाकायचे आहेत. आणि आपण बघा, आपला ज्यावेळेस प्रश्न सोडवतो, उतार्याचे प्रश्न आपण काय करतो, एखादा प्रश्न जर विचारला असेल तर त्याचं उत्तर आपण उतार्यामध्ये जशी ओळ टू ओळ असेल तसंच उचलून त्याचं उत्तर लिहितो. तसं करायचं नाही. तर काय करायचं आहे की तो उतार्यातल्या जे ओळीच्या ओळी आहे त्या तशाच्या तशा तिथं तुमच्या सारांश लेखनामध्ये येता कामा नाही, तर तुमच्या शब्दामध्ये ते यायला पाहिजे. आणि नेहमी हा मजकूर थोडक्यात लिहावा. तृतीय पुरुषात किंवा थोडक्यामध्ये लिहावा, म्हणजे एक तटस्थ व्यक्ती त्या लिहितोय असं त्यातून जाणवावं. आता उतार्यामध्ये नसलेला मुद्दा तुमच्या सारांश लेखनामध्ये घेऊ नये. बघा, हा सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा तुम्हाला सांगता येईल की समजा उतारा तुम्हाला दिलेला असेल आणि त्या उतार्यामध्ये स्त्री समानता दिलेला असेल, स्त्री समानतेबद्दलचा उतारा असेल, तर तुम्ही तुमच्या मनाचे मुद्दे त्याच्यामध्ये घालता कामा नये. ज्या उतार्यात जे मुद्दे असतील त्याच मुद्द्यांचा तुम्हाला इथं उपयोग करायचा आहे, तोही अतिशय शॉर्टमध्ये. की त्या उतार्यामध्ये जे अलंकारिक शब्द असतील, जी अवतरणं असतील, जे उदाहरणं दिलेली असतील, ते उदाहरणं काढून तुमच्या शब्दामध्ये ते मांडायचे. पण एक काळजी घ्यायची की बाहेरचे मुद्दे त्या उतार्यात येणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्यायची. त्यामुळे तुम्हाला आता सांगितलं की मूळ उतार्यामधले अवतरणे असल्यास ती जशीच्या तशी घेऊ नका. बघा, मूळ उतार्यामधले जे अवतरणे तुम्हाला सांगितलं मी की तो असा म्हणाला, अरे बघा इकडे काय चालू आहे, असं घेण्याची गरज नाही. इतकं मोठं अवतरण त्याचं जे तोंडचं जे वाक्य आहे ते तिथं सारांश लेखनामध्ये घेण्याची गरज नाही. उतार्यातील विचारावर कोणतंही भाष्य करू नका. बघा, त्या उतार्यामध्ये जो विचार मांडला असेल त्या उतार्यामध्ये जे विचार असेल त्या उतार्यावरती तुमचं मत मांडू नका. की तुम्हाला काय वाटतंय हे मांडू नका. फक्त तुमच्या शब्दात तो उतारा कसा लिहिता येईल ते बघा. म्हणजे काय, तर लेखकाचाच विचार आपण थोडक्यात सांगायचा आहे. लेखकाने जो उतारामध्ये जो विचार मांडला आहे तो आपल्या शब्दात थोडक्यात मांडायचा आहे. बाहेरचे मुद्दे टाकायचे नाहीत किंवा तुमचं मत तिथं प्रदर्शित करायचं नाही. अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या सारांश लेखनाची जी तुम्ही संख्या तुम्हाला साधी सांगितली 35 ते 40 शब्दामध्ये एवढी तुमची ती संख्या यायला पाहिजे. जर 45-50च्या आसपास जात असेल तर ते जर तुम्ही तो उतारा ज्यावेळेस वाचाल तर 50 शब्द जर का भरत असतील तर पुन्हा त्यातले जे अनावश्यक शब्द आहेत ते तुम्ही काढून टाकायचे आहेत. त्याचबरोबर ज्या सारांश लेखनाला शीर्षक देणे आवश्यक असते. आता तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये जरी असं दिलेलं नसेल की उतार्याला सारांश लेखनाला शीर्षक द्या, असं जरी दिलेलं नसेल तरीही सारांश लेखन करत असताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की त्या सारांश लेखनाला शीर्षक द्यायचंच आहे. त्याला सुद्धा अर्धा मार्क असतो. शीर्षक जरी त्यांनी विचारलं नसलं, शीर्षक देऊ नका वगैरे तसं त्यांनी उल्लेख केला नसेल कृतीपत्रिकेमध्ये, तरीही सारांश लेखन करत असताना त्या सारांश लेखनाला शीर्षक देणं आवश्यक असतं. मग ते शीर्षक कसं द्यायचं हे तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे की त्या उताराचा एखादा विचार असेल, त्या उताराचा एखादा विचार, तुम्हाला आवडलेला एखादा गुणधर्म, त्याचं शीर्षक तुम्ही तिथं वरती देऊ शकता. की ते शीर्षक वाचल्यानंतर खालच्या सारांशमध्ये काय दिलेलं आहे हे तुमच्या लक्षात येतं. अशा प्रकारे शीर्षक देणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम या सारांश लेखनामध्ये आपल्याला सांगता येईल. म्हणजे बघा, आता पुन्हा एकदा मी तुम्हाला हे थोडेसे मुद्दे पुन्हा रिपीट करतो आणि सारांश लेखनाकडे आपण जाऊया. बघा, मी तुम्हाला पहिलाच सांगितलं की हा उतारा तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि त्या उतार्यामध्ये काय दिलेलं आहे ते समजून घ्या. त्याचबरोबर त्या उतार्यामधले जे विचार आहेत ते एका कागदावरती तुमच्या शब्दामध्ये थोडक्यात लिहून घ्या. त्याचबरोबर ते लिहित असताना त्या उतार्यामध्ये जे अलंकारिक शब्द असतील किंवा अवतरणे असतील किंवा उदाहरणं असतील ते सगळे काढून टाका. मग त्याच्यानंतर काय करायचं आहे, तर उतार्यामध्ये ज्या लेखकाचे जे विचार असतील त्याच विचार तिथं मांडा. तुम्ही स्वतःचे विचार तिथं मांडू नका. पण हे विचार मांडत असताना ते तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये मांडा. म्हणजेच काय, तर तुम्हाला लेखकाचेच विचार तिथं मांडायचे. आता तुम्हाला सांगितलं की 35 ते 40 शब्दांमध्ये तुम्हाला हा सारांश लेखन करायचं आहे. जर जास्त शब्द होत असतील तर त्या उतार्यामध्ये, त्या सारांश लेखनामध्ये जे अनावश्यक शब्द असतील ते गाळून टाका. आणि शेवटचा मुद्दा सांगितला की या सारांश लेखनामध्ये तुम्हाला जरी कृतीपत्रिकेमध्ये त्याचा उल्लेख नसला तरीही तुम्हाला सारांश लेखनामध्ये त्याचं शीर्षक देणं बंधनकारक आहे. म्हणून तुमच्या सारांश लेखनाला वरती शीर्षक देणं अतिशय आवश्यक आहे. मग अशा प्रकारे आपण हे पाहिलं आहे. आता आपण एक उतारा बघूया आणि त्या उतार्याचं सारांश लेखन कसं केलं आहे
त्याच्याकडे वळूया. बघा एक उतारा दिलेला आहे. तो उतारा दिला आहे पु ल देशपांडे यांच्या पुस्तकातून हा उतारा आलेला आहे. ते म्हणतात, कलेचं क्षेत्र जितक्या आनंदाचं आहे तितक्याच आनंदाचं ज्ञानाचं क्षेत्र आहे. अभ्यासाच्या विषयातून आनंद लाभत नसेल तर त्या अभ्यासाला काही अर्थच उरणार नाही. मग तो अभ्यास कुठल्याही विषयाचा असो. अध्ययन अध्यापन या व्यवहारातला आनंद लोपला की सारच संपलं. गणिताचं प्रमेय सोडवताना लाभलेली तन्मयता आणि संगीतातल्या एखाद्या रागातून सुराच्या नव्या नव्या वाटा शोधताना लागणारी समाधी यात फरक मानू नये. चेतन आणि अचेतन वाटणाऱ्या सृष्टीतली रहस्ये आणि मानवी व्यवहारातले नाना प्रकार समजून घ्यायची ओढ लागणे ही ज्ञानसाधनेची पहिली अटच आहे. जीवन धन्य व्हावं अशीच ओढ असते. सगळ्यांचीच गणितं नीट सुटतात असं नाही. प्रश्न असतो तो ओढ सुटू न देण्याचा. तो ओढ ज्ञानाच्या किंवा कलेच्या क्षेत्रात सारखाच असतो. दोन्ही ठिकाणी योग्य अयोग्य, सत्य असत्य, वास्तव भास यांचा विवेक करणारी बुद्धी आवश्यक असते. म्हणून बुद्धिजीवी या शब्दाचा अर्थ ग्रंथबद्ध ज्ञानापुरताच मर्यादित करू नये असं मला वाटतं, असं पु ल देशपांडे म्हणतात. आता हा उतारा 120 ते 100 शब्दामध्ये दिलेला आहे. आता या उतार्याचं आपल्याला 30 ते 35 ते 40 शब्दामध्ये तुम्हाला याचं सारांश लेखन करायचं आहे. मग कसं करणार? मग सगळ्यात आधी तुम्हाला सांगितलं की तुमच्या सारांश लेखनाला आधी शीर्षक देणं आवश्यक आहे. मग आता आपण हा जेव्हा वाचलं तेव्हा या उतार्यातून तुमच्या लक्षात आलं की ज्ञान साधना कशी करायची, ज्ञान कसं मिळवायचं आहे याबद्दलचा हा उतारा आहे. आणि म्हणून या उतार्याचं शीर्षक आपण देऊया की ज्ञान साधनेतील आनंद. हे झालं शीर्षक. त्या सारांश लेखनाचं शीर्षक झालं ज्ञान साधनेतील आनंद. मग आता आपण त्याचं सारांश लेखन करत असताना बघा मी आता तुम्हाला वाचून दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कले इतकाच ज्ञान साधनेत आनंद आहे. अभ्यासातून आनंद मिळत नसेल तर अभ्यासाला अर्थ नाही. बघा तुमच्या शब्दामध्ये मांडतोय आता आपण. सजीव आणि निर्जीव गोष्टीतली रहस्य आणि मानवी जीवनातील व्यवहार जगण्याची ओढ ही ज्ञान साधनेची पहिली अट आहे. कला व ज्ञान या दोन्ही क्षेत्रात ही ओढ सारखीच असते. दोन्ही क्षेत्रामध्ये योग्य अयोग्याची निवड करण्याची बुद्धी आवश्यक असते. असं 3 ते 4 ओळीमध्ये याचं सारांश लेखन संपलं. बघा काय सांगितलंय, कला क्षेत्रामध्ये कला साधनेमध्ये जसं अभ्यासाची तुम्हाला जर का ओढ नसेल तर काही अर्थ नसतो शिकण्यामध्ये. म्हणजे काय तर बुद्धीची आवश्यकता काय आहे. अशा प्रकारे हे सगळं इतका मोठा उतारा अगदी 4 ओळीमध्ये 30 ते 35 शब्दामध्ये त्यांनी सारांश करून टाकला. या उतार्यामध्ये काय सांगितलंय, सार सांगणे म्हणजे सारांश लेखन. अशा प्रकारे हा उतारा आपण पाहिला. त्यानंतर पुन्हा एकदा एक नवीन उतारा आपण बघणार आहोत. महर्षी कर्व्यांचा एक उतारा आहे. महर्षी कर्व्यांविषयी माहिती दिलेली आहे. त्यांनी बघा माहिती देत असताना 100 ते 120 शब्दांमध्ये 100 ते 120 शब्दांमध्ये तुम्हाला हा उतारा दिलेला आहे. आणि बघा त्याचं सारांश लेखन किती शॉर्ट केलेलं आहे. आधी मी उतारा वाचतो, मूळ उतारा वाचतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं सारांश वाचून दाखवतो. महर्षी कर्व्यांच्या असामान्य जीवनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे स्वतःचा 100वा वाढदिवस साजरा झालेला त्यांनी पाहिला व त्यानंतर आणखी 4 वर्ष ते जगले. अर्थातच ही गोष्ट गौण आहे आणि त्यांच्या प्रदीर्घ आयुष्यामुळे त्यांच्या कार्याला व चरित्र्याला जास्त उजाळा मिळत असला तरी त्यांच्या कार्याच्या महनीतीचे काही लक्षण समजता येणार नाही. त्यांचं आयुष्य कष्टाने अडचणीने भरलेलं होतं. आयुष्यभर कष्ट सोचत अडचणीवर मात करत त्यांना आपल्या पुढील कामे सिद्धीस न्यायची होती. हे सर्व त्यांनी जितक्या शांत चित्ताने केलं तितक्याच शांत चित्ताने त्यांनी सर्व कष्ट सोसले. त्यांच्या हिंगण्याचे नाव बदलून त्यांचे रूपांतर कर्वे नगरात होणे, एकामागून एक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेटची पदवी बहाल करणे, देश जो भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान बहाल करू शकते तो त्यांना प्राप्त होणे आणि त्यांच्या असंख्य देशबांधवांनी भगिनींनी त्यांच्याविषयी व्यक्त केलेले अपार कृतज्ञतेने ते भारताच्या अमर सुपुत्रांपैकी एक मानले जाणे, या कशानेही त्यांच्या स्वतःविषयीच्या मूल्यमापनात बदल झाला नाही. त्यांचा अपूर्व गौरव करणाऱ्या या सर्व घटना घडूनही ते स्वतःला मानव जातीचा एक विनम्र सेवक मानत. अशा प्रकारे 100 ते 120 शब्दामध्ये हा उतारा तुम्हाला दिलेला आहे. आता याचं तुम्हाला सारांश लेखन करायचं आहे. मग मी तुम्हाला आधीच सांगितलं की आधी काय करायचं आहे तर शीर्षक देणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग आपण शीर्षक देऊया महर्षी कर्वे मानव जातीचा एक विनम्र सेवक. महर्षी कर्वे मानव जातीचा एक विनम्र सेवक.
आता बघा याचं सारांश लेखन कसं करायचं आहे, तर त्यांनी लिहिलेलं आहे की महर्षी कर्वे यांना दीर्घायुष्य मिळाले, पण त्यांच्या कार्याला मोठेपणा यात नाही. त्यांनी निवडलेले काम अतिशय अवघड होतं. त्यात अनेक अडचणी आल्या, पण अगदी शांत मनाने सर्व कष्ट सोसून त्यांनी आपलं स्वतःचं काम चालू ठेवलं. पुढील आयुष्यात त्यांना अनेक सन्मान मिळाले, पण व्यक्तिमत्वात त्यांचा बदल झाला नाही, कारण ते स्वतःला मानव जातीचा एक विनम्र सेवक मानत होते. बघा किती उदाहरणं दिले ते. भारतरत्न काय, अमोक डमोक डॉक्टरेट दिली, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी कष्ट सोसले. भारतरत्न दिलं, सुपुत्रांपैकी एक होते. त्यांचं आयुष्य कष्टाने, सगळे उदाहरणं गाळून त्यांनी फक्त जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते 30 ते 35 शब्दामध्ये महर्षी कर्व्यांविषयी मांडले आणि सारांश लेखन संपलं. अशा प्रकारे 30 ते 35 शब्दांमध्ये या सारांश लेखन तुम्हाला यावर्षी या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला करायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण सारांश लेखन कसं करायचं याचं उदाहरणासहित आपण आजच्या तासिकेमध्ये आपण बघितले. सरावासाठी तुमच्या 21 अपेक्षितमध्ये 220 पानावरती एक उतारा दिलेला आहे. त्याचं तुम्ही सारांश लेखन सरावासाठी तुम्ही करा, आणि जेणेकरून सारांश लेखनाची जी तुमची कृती आहे प्रश्न क्रमांक 5व्यातला अ भाग, त्याच्यातला दुसरा हा सारांश लेखनाची कृती आपण सोडवणार आहोत. अतिशय सोपा प्रश्न आहे, पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला या सारांश लेखनामध्ये मिळतात. म्हणून या प्रश्नाचा अधिकाधिक सराव तुम्ही करा. आणि आजच्या तासिकेमध्ये आपण हा जो सारांश लेखन हा टॉपिक बघितला, याविषयीची तुमची काही अडचणी असतील तर त्या तुम्ही मला जरूर सांगा. तोपर्यंत थांबूया, भेटू पुढच्या तासिकेला. तोपर्यंत थांबूया. तर आता